हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला, विठ्ठल कुंडीला धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून शब्दे केली जाडाजुडी, शब्दे केली जाडाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल का कोळती आला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून आला. जरी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सुरे मी तुझला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून आला. पांडुरंगा धन्य धन्य एकनाथा, तुमचे पायी माझा माथा, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून दूर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे निर्मळ भक्त असणारे नामदेव महाराज त्यांची दास्यत्व म्हणून घेणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज यांचा 5 चरणाचा भगवान पांडुरंगाचा स्वर म्हणून रूपक करून आपल्या समोर त्या ठिकाणी भगवंताचा परिचय करून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सद्गुरू गोरक्षनाथ महाराज नवलख यांनी निर्माण करून दिलेल्या या गीता भवन मठामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पुण्यात झालेल्या गोदावरी मालिकेच्या तीरावरती पंढरपूरच्या आषाढी वारीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण चालू केलेला हा कीर्तन उत्सव, त्या कीर्तन उत्सवाच्या प्रसंगी आज उपस्थित असणारे आपले सर्वांच्या परिचयांचे सर्वांचे परमस्नेही श्री हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज गिरी, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे श्री हरिभक्तपरायण सोपान महाराज रुडी यांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा कीर्तनाचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. जनाबाई महाराज या अभंगातून आपल्याला भगवान पांडुरंगाची चोर म्हणून त्या ठिकाणी परिचय करून देत आहेत. याच अभंगावरती आषाढी एकादशी पर्यंत म्हणजे सुमारे 20 दिवस आपण चिंतन करणार आहोत. काल आपण विषय पाहून आलो की जनाबाई महाराजांनी चोराचं रूपक केलेलं आहे. मग रूपकाचे प्रकार, चोराचं रूपक कसं केलं हा कालपर्यंत विषय पाहून आलो. पण रूपकाच्या माध्यमातून जनाबाई महाराज परिचय करून देतात. तो परिचय का करून देतात आज तो आपल्याला विषय पाहायचा आहे. परिचय करून देत असताना ओळख करून देणं, परिचय करून देणं, देव आपल्याला समजल असं सांगणं, यालाच त्या ठिकाणी एका अर्थी म्हणतात परिचय करून देणं, ओळख करून देणं. जनाबाई महाराज आपल्या देवाची ओळख का करून देत आहेत, काय गरज आहे ओळख करून देण्याची. जर ओळख नाही करून दिली देवाची तर तोटा काय होतो, आणि ओळख करून दिली देवाची तर फायदा काय होतो. बघा, जर ओळख न होता जर आपला काही तोटा होत नसेल तर काय गरज आहे देवाची ओळख करून देण्याची, देवाचा परिचय करून देण्याची. जर त्या ठिकाणी आपला जर काही तोटा होत नसेल, काही फायदा होत नसेल तर काय गरज आहे त्या ठिकाणी देवाचा परिचय ऐकून घेण्याची. पण वास्तविक पाहता पण तरी सुद्धा सर्वच संतांनी देवाची आपल्याला ओळख सांगितलेली आहे. देव कसा आहे हे सर्वच संतांनी आपल्याला शिकवलं. एकही संत असे नाही की त्यांनी आपल्याला देव कसा आहे सांगितलं नाही, देवाची ओळख करून दिली नाही. पण काय कारण आहे देवाची ओळख करून देण्याची.
काय फायदा होतो देवाची ओळख जर त्या ठिकाणी नाही झाली तर, झाली तर, आणि काय तोटा होतो देवाची ओळख नाही झाली तर. बघा गंमत अशी आहे, माणसाला वस्तू महत्वाची नसती तर त्या वस्तूची ओळख महत्वाची असते. शास्त्र असं सांगताय की माणसाला त्या वस्तूचं महात्म्य आधी कळावं, त्या वस्तूचा परिचय आधी कळावा आणि नंतर त्या ठिकाणी वस्तू मिळावी. जर वस्तूचा परिचय न होता जर माणसाला वस्तू मिळाली, पदार्थ मिळाला किंवा व्यक्ती मिळाली, तर त्या व्यक्तीचा, त्या पदार्थाचा, त्या वस्तूचा आपल्या जीवनात मिळूनही काही उपयोग होत नाही. उपयोग तर होतच नाही, पण मिळालेल्या वस्तूची आपल्याकडून अवहेलना होते. उलट त्या वस्तूचा त्या ठिकाणी आपण दुरुपयोग करतो, ती वस्तू त्या ठिकाणी आपण उपयोगात आणत नाही. त्या वस्तूची जर त्या ठिकाणी आपल्याला ओळख नसेल तर विठ्ठल म्हणून जर आपल्याला कोणी विचारलं वस्तू मिळावी का कळावी, तर आपलं उत्तर असलं पाहिजे आपल्याला वस्तू कळावी. अगोदर कळावी, नंतर त्या ठिकाणी ती मिळावी. न कळता जर मिळाली तर आपल्याकडून तिची अवहेलना होतीये. याकरता वस्तू कळाली पाहिजे, म्हणजे व्यक्ती म्हणा, वस्तू म्हणा, तो अगोदर कळाला पाहिजे. असं गावगाव फिरत असताना आमचे सद्गुरू वैकुंठवासी गोरक्षनाथ महाराज यांच्याबरोबर फिरत असताना एका घरी आमचा मुक्काम पडला. आणि मग त्यांना सद्गुरू तात्यांच्या कार्याबद्दल कल्पना होती. त्यांनी तात्यांना सांगितलं की तात्या तुम्ही पैठण सारख्या ठिकाणी आश्रम बांधतात, तिथं गोरगरिबाचे विद्यार्थी शिकतायत, आलेल्या वारकऱ्यांची तुम्ही त्या आश्रमामध्ये व्यवस्था करतात राहण्याची, भोजनाची. तर माझा असं एक त्या ठिकाणी उद्देश आहे की तुम्हाला काहीतरी द्यावं, काहीतरी मागा. तात्याने माझ्याकडे पाहिलं, सांगितलं काय मागायचं असलं याला तर मागून घ्या. पण त्यावेळेस नेमकं मठाचं काही काम चालू नव्हतं. त्या व्यक्तीला मी सांगितलं आपल्या सध्या मठाचं काही काम चालू नाहीये, सध्या काय त्या ठिकाणी कोणत्याही पैशाची आपल्याला गरज नाही, पण तुम्ही काहीतरी मागून घ्या. तुम्ही माझ्या घरी आलात, काहीतरी दक्षिणा द्यायला पाहिजे, तुम्ही काहीतरी मागून घ्या. ठीक आहे म्हटलं. मला जर आपल्या आश्रमाला जर तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर त्या माणसाच्या त्या रॅकमध्ये, त्या शोकेजमध्ये एक 2 पुस्तकं धूळ खात पडलेली होती. खूप वर्षापासून ते पुस्तकांना पाहिलेलं नसावं, त्याच्यावरती खूप धूळ साचलेली होती. त्या व्यक्तीला सांगितलं काही देऊ नका, तुम्ही मला तेवढे 2 पुस्तकं आश्रमाला देऊन टाका, तेवढे द्या. त्यावेळेस तो म्हटलं आम्ही सुशिक्षित लोक समजत होतो की महाराज लोकांना काही कळत नाही, की आता खरं निघलं म्हणजे. नाहीतर सुशिक्षित लोक आपल्याला शेंडेवाल्याला, चप्पीवाल्याला, धोत्रावाल्याला, नेहरूवाल्याला आडानेच समजतात. ते आम्हाला वाटत होतं की महाराज लोकांना काही कळत नाही. म्हटलं झालं काय? तेव्हा मी तुम्हाला पैसे मागा म्हणतो, आणि पैसे मागायचं सोडून देऊन तुम्ही त्या ठिकाणी हे 2 पुस्तकं मागतायत, जे 2 पुस्तकं आमच्याकडे वर्षानुवर्ष धूळ खात पडलेली आहेत. काय उपयोग आहे तुम्हाला त्या पुस्तकाचा? आम्हाला तर कधी आमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग झाला नाही. त्याला सांगितलं बाबा रे, तू जे आम्हाला घरी बोलावतो, आम्हाला जीव घालतो, आमच्या पाया पडतो, आमचे 2 शब्द त्या ठिकाणी तू ऐकून घेतो, त्याला कारण हेच की जे त्या पुस्तकात आहे ते आमच्या डोक्यात आहे, म्हणून तुम्ही आम्हाला मानता. त्या पुस्तकातलं जर त्या ठिकाणी आमच्या डोक्यात नसतं, किंवा त्या पुस्तकातलं ज्ञान जर त्या ठिकाणी पुस्तकात नसतं, तर तू आम्हाला मानलं नसतं. म्हणजे ते पुस्तकं त्या ठिकाणी खूप महत्वाचे होते, चिंतनीय पुस्तक होते. मला वाटतंय ते पुस्तक आपण त्याच्या पैशाच्या ऐवजी ते पुस्तकं मागून घेतले. कदाचित एखाद्या वेळेस त्या ठिकाणी त्याच्याकडून पैसे घेतले असते तर ते संपले असते, पण त्या पुस्तकातलं ज्ञान घेतल्यामुळं, ते पुस्तकं आपल्याकडे घेतल्यामुळं, ते ज्ञान कितीही वेळेस सांगितलं तरी सुद्धा त्याच्यावर आपल्याला पैसे मिळतात. त्याच्यात त्या ठिकाणी ते संपणार नाही, त्याचे पैसे मात्र संपले असते. मला सांगा, म्हणजे त्याच्याकडे ते पुस्तक होते, पण त्या पुस्तकाची त्याला काय कळाले नाही, किंमत कळाली नाही, ओळख कळाली नाही, परिचय झाला नाही. त्यामुळे ते धूळ खात पडलेली होती. त्याला जर त्या पुस्तकात काय आहे हे जर माहीत झालं असतं तर तो ते पुस्तक आपल्याला द्यायला तयार झाला नसता. म्हणजे नाही मिळालंय त्याला, पण कळाला नाही, हा तो प्रकार आहे. म्हणून अगोदर त्या ठिकाणी माणसाला वस्तू मिळावी का कळावी? कळावी. तसं देव सुद्धा आपल्याला अगोदर मिळाला नाही पाहिजे, अगोदर आपल्याला तो कळाला पाहिजे. गंमत अशी बघा, काय तोटा होतो जर देव नाही कळाला तर खूप खूप तोटा होतो. देव नाही कळाला तर खूप तोटा होतो, आणि कळाला तर काय फायदा होतो? खूप मोठा फायदा होतो.
अगोदर आपण त्या ठिकाणी देव जर मिळाला कळाला नाही तर त्याचा काय तोटा होतो तो अगोदर पाहू, आणि कळाल्याच्या नंतर फायदा काय होतो तो नंतर पाहू. विठ्ठल हे बघा, एक तर आपण त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये जी साधना करतो ती साधना आपण देवाला मिळवण्याकरता करतच नाही, देवाला प्राप्त करण्याकरता आपण ती साधना करतच नाही. वारकरी संप्रदायातली साधना ही देव प्राप्तीची साधना नाहीये. काय होतं, एखाद्या वेळेस त्या ठिकाणी आपल्याला लोक विचारतात, आपण परमार्थाची रात्रंदिवस साधना करतो, सर्व कामं बाजूला सारतो, परंतु परमार्थाचे काम करतो, त्यावेळेस ते लोक आपल्याला म्हणतात की तुम्ही एवढे त्यांचा शब्द असा असतो की टाळ कुटीता, एवढं भजन करता, एवढी साधना करता नाही म्हणत, ते म्हणतात असतात एवढे टाळ कुटीता. काय भेटतं तुम्हाला हे टाळ कुटून? काय भेटतं इतकं पंढरपूरला पायी पायी जाऊन ह्या वाऱ्या करून, पारायण करून, म्हणजे भजन करून, नामस्मरण काय भेटतं तुम्हाला? आणि मग शेवटी ते म्हणतात, आपण म्हणतो त्या ठिकाणी देव प्राप्त करायचा आम्हाला, म्हणजे देव पाहिजे आम्हाला. मग ते आपल्याला विचारत असतात की भेटला का देव तुम्हाला? तुम्हाला भेटला का? किंवा तुमच्यातल्या कोणाला देव भेटला का? असे अर्धवट ज्ञानी असतात ते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे डोक्यात जाईल, भौतिक विषयाला सुख मानणारे आणि भौतिक विषयाला सुख मानून आपल्या या विषयाला, आपल्या या आनंदाला तुच्छ मानणारे जे लोक असतात ते आपल्याला विचारतात देव भेटला का? त्यांना उत्तर दिलं पाहिजे आपण की आम्ही जो परमार्थ करतो तो देव भेटण्याकरता करतच नाही, मग भेटलेला देव कळण्याकरता आम्ही तो परमार्थ करतो. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे अप्राप्त वस्तूला प्राप्त करायचं तत्वज्ञान नाहीये, मग प्राप्त वस्तूला ओळखून आनंद भोगण्याचं ते तत्वज्ञान आहे. आपली जी साधना आहे ती प्राप्त वस्तूचा आनंद भोगण्याचं त्या ठिकाणी ती साधना आहे. म्हणून तुकोबाराय बऱ्याच ठिकाणी बोलतात की आम्ही एक मृदंग लावतो, विणा लावतो, टाळ हातात घेतो आणि मृदंग, टाळ, विणा लावून आम्ही ब्रह्म प्राप्त नाही करीत. हरी शिव ब्रह्म रस आव लावून आम्ही त्या ठिकाणी ब्रह्म प्राप्ती नाही म्हणत तुकोबाराय, ब्रह्म प्राप्त करू म्हणत नाहीत. मग शेवू ब्रह्मरस आवडे म्हणजे ब्रह्म प्राप्त आहे, त्या प्राप्त ब्रह्माचा आम्ही आनंद भोगतो. म्हणून आपली ही साधना देव प्राप्ती करता नाहीये, मग प्राप्त असलेल्या देवाला ओळखून त्याचा आनंद भोगण्याकरता ही साधना आहे. म्हणून आम्हाला देव अप्राप्त नाहीये. आम्ही नाव घेत असताना अप्राप्त देवाचं नाव नाही घेत, प्राप्त देवाचं नाव घेतो. कारण की तुकोबाराय म्हणतात, पतिव्रते जैसा भ्रातार समान आम्हा नारायण तैशा परी. जसा पतिव्रतेला पती असतो आणि पती असल्याच्या नंतर त्या पतीची सेवा करते, त्या पतीचं नाव घेते. नसलेल्या पतीची पतिव्रता सेवाही करत नाही, नसलेल्या पतीची पतिव्रता नावही घेत नाही. त्याला नाव घेण्याकरता, सेवा करण्याकरता तो पती तिला प्राप्त असतो, अप्राप्त नसतो. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे ना हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नाव घेण्याची. स्त्रिया नाव घेतात, पुरुषही नाव घेतात. मग नाव घेत असताना ती स्त्री प्राप्त पतीचं नाव घेते की अप्राप्त पतीचं नाव घेते? प्राप्त पतीचं. म्हणजे जिचं लग्न झालंय तीच नाव घेते, जिचं लग्न नाही झालेलं ती नाव नाही घेते. उगाच एखादा मनुष्य जर लग्न न झालेल्या मुलीला जर म्हटला नाव घे, तर ती कुणाचं नाव घेणार आहे? उगाच
आग्रह केला तिला, घे नाव घे. मग ती सुरुवात करते, बाबा गेले बाजारला. बाबा गेले बाजारला, त्यांनी आणला खाऊ. लग्नच न झालं तर नाव कुणाचं घेऊ? लग्न झाले नसेल तर नाव घेणार कुणाचं? म्हणजे आम्ही जे नाव घेतो ते प्राप्त देवाचं नाव घेतो, अप्राप्त देवाचं नाव घेत नाही. प्राप्त आहे आम्हाला देव. मग काय करायचं आहे? मग कशा करता ही साधना आहे? तर प्राप्त देवाला आम्हाला ओळखायचं आहे. प्राप्त देवाला ओळखायचं आहे. नाथ महाराज म्हणतात, या संसारात आलेला तो मनुष्य धन्य आहे. कोणता? ज्याने संसारात आल्याच्या नंतर देव प्राप्त केला तो धन्य नाही. मग संसारात आल्याच्या नंतर देव ओळखला तो धन्य आहे. अरे ओळखीला हरी धन्य तो ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. हरी ओळखल्याचा काय फायदा आहे? तर हरी ज्याने ओळखला त्याला मोक्ष प्राप्त झालेला असतो. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. ज्याने हरी प्राप्त केला त्याला मोक्ष नाही. ज्याने हरीला ओळखलं त्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो. नवे नवे तुकोबा नाथ महाराज म्हणतात, ज्याने हरीला ओळखलं तो तर त्या ठिकाणी धन्य झालाच, पण त्याच्या संगतीत आपण गेलो तर आपल्याला सुद्धा सुख प्राप्त होतं. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी लोकांचे. ज्याने देवाला ओळखलंय त्याच्या संगतीत जर आपण गेलो तर आपल्यालाही त्या ठिकाणी दुःख राहत नाही. विठ्ठल म्हणून देवाची ओळख महत्वाची. बघा, ओळख झाली की वस्तूची किंमत वाढते, आणि ओळख जर नसेल तर वस्तूची किंमत वाढत नाही. महत्वच कळत नाही त्या वस्तूचं. ज्यावेळेस त्या ठिकाणी महत्व कळतं की ही वस्तू अशी आहे, त्यावेळेस मात्र लोक त्या ठिकाणी ती वस्तूच्या प्राप्ती करता भेटी करता प्रयत्न करतात. मग मला सांगा, फाटक्या गोधडीला काय किंमत येऊ सध्या? काहीच किंमत नाही. एक तर गोधडीलाच किंमत नाही, आणि फाटक्या गोधडीला तर अजिबातच नाही. पाहुणे आल्याच्या नंतर आपण गोधडी समोर टाकत सुद्धा नाही. लोक म्हणतात सतरंजी टाका, रग टाका, चादर टाका, पण गोधडी टाकू नका. गोधडीला किंमत नाही. मग समजा एक तर गोधडीलाच किंमत नाही, फाटक्या गोधडीला तर अजिबातच किंमत नाही. आपल्या जर गल्लीमध्ये एखादा मनुष्य आला विकण्याकरता, काय फाटकी गोधडी घेतो कोणी? घेणार नाही. विकणाऱ्याला वेड्यात काढतील. फाटक्या गोधडीला काही किंमत नाही. पण तुम्हाला जर फाटक्या गोधडीची किंमत पाहिजे असेल तर पुण्याला जा, तिथे एक वस्तू संग्रहालय आहे. त्या वस्तू संग्रहालयामध्ये फाटकी गोधडी ठेवलेली आहे. ती फाटकी गोधडी तुम्ही विकत घ्यायला गेले तर किती पैसे दिले तर विकत तर भेटतच नाही. विकत तर भेटतच नाही. पण तुम्हाला तिला पाहायचं जरी असलं तरी सुद्धा 10 रुपये तिकीट. विकत तर भेटत नाही. नुसती पाहायची, हात तर लावायचाच नाही, तर नुसती काय करायची? पाहायची. तरी सुद्धा 10 रुपये तिकीट आहे. का असं? काय नाही, त्या ज्या काचेच्या पेटीमध्ये ती गोधडी ठेवलेली आहे त्या काचेच्या पेटीवर लिहिलेलं आहे, भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळराव जोशी या महिला डॉक्टरची ती गोधडी आहे. आणि त्याच्यामुळे तिला पाहण्याकरता 10 रुपये तिकीट आहे. भारताची पहिली महिला डॉक्टर म्हणजे वस्तूची त्या ठिकाणी ओळख जर पटली तर मग त्या वस्तूची काय होते? किंमत वाढते. त्याकरता नाथ महाराज सांगतात की बाबा, देवाला ओळखणं महत्वाचं आहे, देवाला प्राप्त करणं महत्वाचं नाही. विठ्ठल विठ्ठल
भजन सुद्धा करत असताना देवाला न ओळखता केलेलं भजन आणि देवाला ओळखून केलेलं भजन याच्यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे देवाला जाणून केलेलं भजन आणि देवाला न जाणता केलेलं भजन याच्यात फरक आहे. काय फरक आहे? देवाला न जाणता केलेलं भजनही देवाला आवडतं, पण तितकं नाही आवडत जितकं भजन देवाला जाणून केलं जातं. देव कसा आहे असं जाणून जर भजन केलं तर मग मात्र देवाला जास्त आवडतं. म्हणून तर महाराज म्हणतात देवाला जर आपण ओळखणं म्हणजे प्रत्येक ठिकाणी देव दिसणं, त्याला म्हणतात देवाला ओळखणं. दिसती जनिवानी प्रत्यक्ष दोषानी. सर्वत्र आपल्याला देव दिसणं, सर्व जगात देव दिसणं, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. असं जर आपण देवाला बघितलं तर मग देवाला ओळखलं. म्हणून महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. ज्याने संपूर्ण विश्वात देवाला पाहिलं आणि नंतर जर तो भक्ती करत असेल तर महाराज म्हणतात मग या हिवरी पारथा माझे भजनी असता तया देवी माता मुकुट करी. त्याला मी माझ्या माथ्यावरती मुकुट करतो. कधी? देवाला ओळखून देवाचं भजन केलं तर. याच्याकरता सर्वात मोठं आपल्या उदाहरण वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं. ते उदाहरण म्हणजे श्री संत नामदेव महाराजांचं. नामदेव महाराज अगोदर भक्ती करत होते, देवाचं भजन करत होते, देवाची पूजा करत होते, देवाच्या जवळ राहत होते, पण तरी सुद्धा नामदेव महाराजांना देव ओळखू आले नाहीत एक दोन वेळेस. म्हणून नामदेव महाराजांना रुबा काका सारख्या संतांनी कच्च ठेवलं. तुम्ही पक्के नाही आहात, मग पक्क होण्याकरता काय करावं लागेल तर देवाने हेच सांगितलं की सर्वत्र तुला मला ओळखावं लागेल. तो भुंगा आला, गंधावरती बसला, नामदेव महाराजांनी त्याला चापट मारली, देवाच्या तोंडावर त्या ठिकाणी ओळ उठले. हा दृष्टांत सर्वांना माहिती आहे. म्हणजे अगोदर त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी सर्वत्र देवाला ओळखलं आणि नंतर त्या ठिकाणी संतांचे दृष्टिकोन ते पक्के ठरले. म्हणजे जोपर्यंत देवाला ओळखत नाही आपण तोपर्यंत आपली भक्ती असते, परंतु ती कच्ची भक्ती असते. आणि ज्यावेळेस देवाला ओळखून आपण देवाची भक्ती करतो त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी ती भक्ती पक्की अशा प्रकारची असते. म्हणून देवाला ओळखणं महत्वाचं आहे. ठीक आहे, देवाला ओळखणं महत्वाचं आहे. मग देवाला ओळखायचा फायदा आम्हाला कळाला की मोक्ष प्राप्त होतो, सुख दुःख त्या ठिकाणी जातं, सुख प्राप्त होतं, हे सर्व ठीक आहे. मग देवाला नाही ओळखलं तर काय होतं? हे बघा, देवाला जर ओळखलं नाही तर काय होतं हे तर पलीकडच. पण जो देवाला ओळखत नाही जन्माला आल्याच्या नंतर तो पर्याय म्हणतात त्या ठिकाणी तो आंधळा आहे, तो डोळस नाहीये. जरी त्याला दिसत असलं पण तरी सुद्धा तो काय आहे? आंधळा आहे. विठ्ठल आंधळी ती तुका म्हणे
अभंगामध्ये तुकोबारे म्हणतात, आंधळी ती तुका म्हणे संसारी. ते लोक आंधळे आहेत. कोणते? ज्यांनी हरी ओळखला नाही. आंधळे म्हणजे डोळे असले, दिसत असले तरी सुद्धा ते त्या क्षेत्रामध्ये आंधळे आहेत. बघा, माणसाला साऱ्याच क्षेत्रातलं दिसत नसतं. ज्या क्षेत्रातलं दिसत नाही त्या क्षेत्रामध्ये आपण आंधळे असतो. आता नाही एवढी माणसं राहिली, पण पूर्वीच्या काळात काही काही माणसाला वाचिता येत नसायचं. मग ते वाचिता येत नाही म्हणजे ते वाचण्याच्या क्षेत्रामध्ये ते कसे आहेत? आंधळेच आहेत. ते समोर पुस्तक पडलंय पण कळतच नाही काही त्यातलं, तर ते आंधळेच आहेत. एखाद्या माणसाला जमिनीतलं काही कळत नाही. तो जमिनीचा कस कसा आहे, तो जमिनीचा पोत कसा आहे, जमीन माती आहे, मुरमटी आहे, कोणती माती कशाच्या कामाची आहे, हे ज्याला कळत नाही तो सुद्धा त्या जमिनीच्या बाबतीमध्ये कसा आहे? दिसत असलं तरी सुद्धा. काहींना फुलातलं कळत नाही, तो फुला करतो, तो आंधळाच आहे. किंवा हातावरच्या आपल्या रेषा, त्याच्यात भविष्य दडलेलं आहे म्हणतात ना, तर त्याच्यातल्या त्या रेषा आपल्याला जर कळत नसल्या, त्याच्यातलं जर आपल्याला भविष्य कळत नसलं, तर आपण सुद्धा त्याच्याकरता आपण काय आहोत? आपला हात आपण रोज पाहतो, पण त्याच्यात कधी काय होणार आहे हे लिहिलेलं आहे, पण तरी सुद्धा ते आपल्याला काय होत नाही? कळत नाही. म्हणजे आपण कोण आहोत त्याच्याकरता? आंधळेच आहोत आपण. त्याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ते आपल्याला कळत नाहीत. मग जिथं जिथं आपल्याला कळत नाही तिथं तिथं आपण आंधळेच. तसं देव सुद्धा आपल्याला कळत नसेल, ओळखत नसेल, तर सुद्धा आपण तिथं काय आहोत? आंधळे आहोत. आंधळे ती तुका, आंधळे ती तुका म्हणे संसारी, जिही नाही हरी ओळखला. बरं ठीक आहे, आम्ही आंधळे, पण तोटा काय होतो सांगा ना? नुसतं आंधळच का? नाही, आंधळा नाहीये, मग तोटा सुद्धा होतो. काय तोटा होतो? कुंभ पाकला ज्या व्यक्तीने देवाला ओळखलं नाही, जो व्यक्ती देवाच्या बाबतीत नेणत आहे, अशा व्यक्तीला कुंभपाक, या कुंभपाक नावाच्या नरकामध्ये त्याला जावं लागतं. ओळखलं तर मोक्ष प्राप्ती, आणि नाही ओळखला तर कुंभपाकाला जावं लागतं. म्हणून देवाला ओळखणं महत्वाचं आहे. जर नेणता राहिला तर मग त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये जन्माला येऊन सुद्धा काही उपयोग होत नाही. जन्माला आल्याचं आपल्याला जर सार्थक करायचं असेल, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल, सुख प्राप्त करायचं असेल, तर देवाला ओळखणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. पण देवाला नाही ओळखलं, नेमतं पण प्राप्त होतं, पण ते नेमतं पण कशामुळे प्राप्त होतं? काय कारण आहे की देवाला आपण ओळखत नाहीये? कशामुळे आपल्याला देव ओळखू येत नाही? कारण देवाला ओळखणं एवढं सोपं नाही. श्री संत नामदेव महाराजांचं मी उदाहरण सांगितलं. नामदेव महाराजांना देव ओळखले गेले नव्हते. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या रूपाने सुद्धा भगवान परमात्मा काम करत होते. त्यांना सुद्धा श्रीखंड्याला ओळखायला वेळच लागला. म्हणजे देवाला ओळखणं एवढं सोपं नाहीये. मग कशामुळे तो ओळखल्या जात नाही? त्याला त्या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की त्याच्यामुळे तो ओळखला जात नाही. कल्पनेपासून कल्पिला जो
सारख्या विकारामुळं आपल्याला हरी ओळखत नाही. म्हणजे आहे एक आणि दिसतं एक असं झालं की त्यावेळेस त्या ठिकाणी देव ओळखत नाही. या जगात देव आहे पण देव नाही कळत, आपल्याला जगत कळतं. ज्यावेळेस जगाचं ज्ञान होतं त्यावेळेस देव लोप पावतो आणि ज्यावेळेस देवाचं ज्ञान होतं त्यावेळेस जग लोप पावतं. म्हणून तर भगवान परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे ज्ञानोबा वर्णन करतात. आगापै पुंडो कुमारा येता स्वरूपाची घरा कधी तशी आडवारा विश्वाभासू. हा विश्वाचा आभास देवाचं ज्ञान होऊ देत नाही. जसा दोरीवरचा सर्प हा दोरीचं ज्ञान होऊ देत नाही. अगोदर आपल्याला ज्ञान होतं सर्पाचं आणि नंतर त्या ठिकाणी ज्ञान होतं दोरीचं. सर्पाचं ज्ञान गेल्याशिवाय दोरीचं ज्ञान होत नाही आणि दोरीचं ज्ञान झाल्याशिवाय सर्पाचं ज्ञान जात नाही. तसं जगाचं ज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत देवाचं ज्ञान होत नाही. जोपर्यंत जगाची ओळख आहे तोपर्यंत देवाची ओळख होत नाही. ज्यावेळेस देवाची ओळख होईल त्यावेळेस त्या ठिकाणी जग लोप पावेल आणि मग त्या ठिकाणी देवच या ठिकाणी त्या ठिकाणी राहील. जसं दोरी आणि सर्प, दोरीतलं कोणतं तरी एक ज्ञान राहतं. असं नाही होत की दोरी बी आहे सर्प आहे असं दोन्ही ज्ञान संगच नाही होत. मग दोन्हीपैकी एकच ज्ञान होतं कोणतं, एक तर दोरी आहे नाही तर एक तर सर्प आहे. तसं त्या ठिकाणी एक तर जगत आहे नाहीतर त्या ठिकाणी देव आहे. दोन्हीतून एकच त्या ठिकाणी. या जगामध्ये दोनच रूप आहेत ना, त्या दोन रूपातलं एक तर जगत किंवा देव. संतांना या जगामध्ये दिसतो फक्त तो देवच आणि समाजाला त्या ठिकाणी या जगातला दिसतो फक्त ते जगतच, देव दिसत नाही. करी तसे आडवारा विश्वाभासू. देवाला कळू न देण्याकरता हा विश्वाभास आहे. हा विश्वाभास त्या ठिकाणी देवाला लपवून ठेवतो आणि विश्वाभास लपवून ठेवल्यामुळं म्हणजे या विकाराने देव आपल्याला कळत नाही. मग कळतो कशाने देव कळतो? तो संतांच्या संगतीने कळतो. संतांच्या संगतीत गेल्याने देव कळतो. संतांच्या जवळ राहिल्याने त्या ठिकाणी देव कळतो. ते त्या ठिकाणी आपल्याला देवाचा परिचय करून देतात. अभंगाच्या पहिल्या धरिला पंढरीचा भगवान पांडुरंगाचा परिचय जनाबाई महाराज चोर या रूपातून करतायत. धरीला पंढरीचा चोर. कालही आपण त्या ठिकाणी पहिल्या चरणापर्यंत पार्श्वभूमीच पाहिली होती. आपल्याला 20 दिवस याच अभंगावर चिंतन करायचं असल्यामुळं वेगवेगळ्या पैलूंनी आपल्याला अभंगाची पार्श्वभूमीच पाहिजे. काल रूपकात्मक पार्श्वभूमी पाहिली, आज परिचयात्मक पार्श्वभूमी पाहिली. जवळजवळ 4-5 दिवस आपल्याला त्या पार्श्वभूम्या पाहतच अभंगावरती यायचं आहे आणि अभंग सोडायचा. तो नंतर पुढच्या काळात तो अभंग आपल्याकडून सोडला जाईल. जनाबाई महाराज म्हणतात त्या ठिकाणी आम्ही तो पंढरीचा चोर त्या ठिकाणी धरल्या गेला. तसं काल आपण पाहिलो की वेगवेगळ्या उपमा दिल्या आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा परिचय दिला आहे. तुकोबर आहे तर त्या ठिकाणी एके ठिकाणी म्हणतात तो देव भूत आहे म्हणतात. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या इथं जनाबाई महाराज चोर म्हणतात. तिथं त्या पांडुरंगाला तुकोबर आहे भूत अशा प्रकारचं म्हणतात. तसं त्या ठिकाणी चोर म्हणणं हेही लांछनच आहे आणि भूत म्हणणं हे सुद्धा लांछनच आहे. काय बघा, हे लांछन आहे म्हणजे काय चांगलं नाही येते, पण तरी सुद्धा तो चोर कसा आहे हेही आपल्याला सिद्ध करून द्यायचं.
आणि तो ते भूत कसं आहे हे त्या ठिकाणी आपण पाठीमागं सिद्ध केलेलं आहेच. परंतु चोर हे लांछन नाहीये. तर त्या देवाची स्तुती कशी होती आपण पुढे चिंतनामध्ये बघणारच आहोत. परंतु ही जी भाषा आलेली आहे जनाबाई महाराजांची या अभंगामध्ये, ती भाषा आली म्हणजे त्या ठिकाणी ती परकीय भाषा आलेली आहे. कोणती भाषा आली? परकीय. संतांनी जे अभंग लिहिले आहेत ते संतांचे अभंग 3 भाषेमध्ये अभंग आहेत. एक समाधी भाषा, दुसरी लौकिकी भाषा आणि तिसरी त्या ठिकाणी परकीय भाषा. अशा 3 भाषेतले अभंग आहेत. अभंग लाखो असले, कोट्यावधी जरी अभंग असले, पण या साऱ्या अभंगामध्ये या 3च भाषा आहेत. कोणत्या कोणत्या? समाधी, लौकिकी आणि परकीय. या 3 भाषेतलेच त्या ठिकाणी या 3च प्रकारात सर्व अभंग त्या ठिकाणी मोडतात. काही भाषेमध्ये काही अभंग परकीय भाषेतून लिहिले, काही अभंग लौकिकी भाषेतून लिहिले आणि काही अभंग त्या ठिकाणी समाधी भाषेतून अशा प्रकारचे लिहिले. परकीय भाषा म्हणजे काय, लौकिकी भाषा म्हणजे काय आणि समाधी भाषा म्हणजे काय हे आपण बघू. पण उद्याच्या आजचा टाइम आपला संपत आलेला आहे. उद्याच्याला आपण तो बघूया. विठोबार कुमारी पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर, धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर. माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाची आजची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला. या वर्षीची पंढरीची वारी हा दिंडी सोहळा जाणार नाही म्हणून प्रत्येक आश्रमात, प्रत्येक क्षेत्रावरती घरच्या घरीच, मठातल्या मठातच साधना चालू केली सर्व संतांनी. म्हणून आपल्याही मठामध्ये काहीतरी साधना घडावी म्हणून हा कीर्तनाचा सोहळा आपण चालू केला. आजचा त्यातला 2रा दिवस आहे. आपण जरी शरीराने घरी असलो, मठात असलो, तरी सुद्धा मनाने मात्र आपण पंढरपूरची वारी करतोय असं त्या ठिकाणी धरून चालायला काही हरकत नाहीये. म्हणजे कालचा मुक्काम नाथ महाराजांचा चन्नकाळीवर होता. आजचा मुक्काम त्या ठिकाणी लाडजवळ त्या ठिकाणी असता. म्हणजे आपण सध्या पंढरपूरच्या वारीलाच निघलेलो असंच म्हणायला काही हरकत नाही. मनोमन वारी आपण करण्याचे प्रयत्न करत आहोत आणि त्या निमित्ताने या धरीला पंढरीचा चोर या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या 2ऱ्या दिवसाची सेवा पार पडत आहे. त्या सेवेला आपल्या संस्थेचे सोपान महाराज रुढी, त्याचबरोबर सर्वांचे परमश्री आदिनाथ महाराज गिरी दोघेही उपस्थित राहिले. महाराजजी रोजच 20 दिवस कीर्तन असल्यामुळं कुणाला आमंत्रणही देता येत नाही, आग्रह करता येत नाही की तुम्ही या म्हणून. रोज कशी त्या ठिकाणी माणसं कामं सोडून येतील, पण ज्या ज्यावेळेस तुम्हाला दोघांनाही वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही दोघेही त्या ठिकाणी येण्याचे प्रयत्न करा. खूप आनंद वाटेल. तुम्ही आज आले तर खूप बरं वाटलं, नाहीतर मग सर्व एकट्यालाच हे सांभाळून घ्यावं लागतं. पण तुम्ही आल्यामुळे खूप त्या ठिकाणी आनंद वाटला. ज्या ज्यावेळेस तुम्हाला नाथ महाराज बुद्धी देतील, ज्या ज्यावेळेस तुमच्याही मनाला वाटेल की आपण कीर्तनाला गेलो पाहिजे, त्यावेळेस या आणि तुमचा आनंद त्या ठिकाणी आम्हाला द्या. असंच त्या ठिकाणी आनंद द्विगुणित करूयात. झालेली सेवा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या भगवान पांडुरंगाच्या, सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण. ज्ञानेश्वर